Hello everyone, today we going to learn standard 6 practice set 13. हा प्रॅक्टिस सेट खूप इझी आहे. आधीच्या प्रॅक्टिस सेटच्या कंपॅरिझन मध्ये बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे, राइट द रेसिप्रोकल ऑफ द फॉलोइंग नंबर्स. इथे आपल्याला ह्या नंबर्स गिव्हन आहे ना, यांचे रेसिप्रोकल राइट करायचे आहे. रेसिप्रोकल मीन्स व्हॉट? न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटर मध्ये राइट करायचा आणि डिनॉमिनेटरचा नंबर न्यूमरेटर मध्ये राइट करायचा आहे. इथे फर्स्ट आहे 7. सो इथे न्यूमरेटर डिनॉमिनेटर दिलेला नाही, फक्त 1 7च दिलेला आहे ना, एकच नंबर दिलेला आहे. तर याला आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये आधी कन्वर्ट करून घेऊ. म्हणजे याला डिनॉमिनेटर काहीच नाही, म्हणजे 1 कन्सिडर करायचा असतो. आता याचा रेसिप्रोकल करायचा आहे, म्हणजे काय येणार 1/7. न्यूमरेटर हा न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये राइट केला, डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये राइट केला. ओके. सेकंड आहे 11/3. 11 हा न्यूमरेटर आहे, 3 हा डिनॉमिनेटर आहे. तर आन्सर मध्ये लिहावं लागेल, हा डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये इथे 3 आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये 3/11. नेक्स्ट आहे थर्ड नंबर एक्झाम्पल 5/13. म्हणजे इथे रेसिप्रोकल काय होणार 13/5. म्हणजे न्यूमरेटर इथे डिनॉमिनेटर मध्ये, डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये. नेक्स्ट आहे 2. ओनली 2 आहे, तर आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितलं होतं, इथे आपण 1 कन्सिडर करत असतो. तर इथे पण आपल्याला न्यूमरेटर 2 घ्यायचा, डिनॉमिनेटर 1 कन्सिडर करायचा आहे. आणि ह्या फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल येणार आहे 1/2. ओके. 6/7 आहे, तर 7/6 रेसिप्रोकल येणार आहे. रेसिप्रोकल मध्ये आपल्याला काहीच करायचं नसते, फक्त न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरच्या प्लेसमध्ये कन्वर्ट करायचा आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये प्लेस करायचा आहे. ओके. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2, कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन. इथे आपल्याला फ्रॅक्शनची डिव्हिजन दिलेली आहे. याआधी आपण अशी डिव्हिजन बघितली का? नाही. आपण ॲडिशन सबट्रॅक्शन केली, फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन पण केली, बट इथे डिव्हिजन खूप इझी असते ॲज कम्पेअर टू ॲडिशन सबट्रॅक्शन अँड मल्टिप्लाय. बघा, इथे 2/3 डिवायडेड बाय 1/4. ओके. तर इथे जो फर्स्ट फ्रॅक्शन आहे ना, हा ॲज इट इज राहू द्यायचा आणि हे डिव्हिजनचं साइन मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे आणि सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल करायचा, म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये, डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये. ही स्टेप आपण का केलेली आहे? बिकॉज जिथे पण आपल्याला डिवायडेशनचा साइन दिलेला आहे फ्रॅक्शन मध्ये, बरं, जे सिंपल नंबर्स असतात त्यामध्ये ही स्टेप फॉलो करायची नाही. जिथे फ्रॅक्शन दिलेली आहे ना असे, तर या फ्रॅक्शन मध्येच आपण इथे अदर जो सेकंड फ्रॅक्शन आहे त्याचा रेसिप्रोकल करायचा आणि डिव्हिजनच्या साइनला मल्टिपल साइन हे कन्वर्ट करायचं आहे. आता मल्टिप्लिकेशन कशी करतो आपण प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलेच आहे. न्यूमरेटरची मल्टिप्लाय, म्हणजे 2 4 जार 8, 3 1 जार 3. आला आन्सर आपलं. ओके. नेक्स्ट आहे 5/9 डिवायडेड बाय 3/2. तर काय आहे, फर्स्ट आहे 5/9 राईट करून घ्यायचा ॲज इट इज. या डिव्हिजनच्या साइनला मल्टिप्लाय साइनमध्ये कन्वर्ट केलं आणि सेकंड जो फ्रॅक्शन आहे त्याचा रेसिप्रोकल करायचा आहे, म्हणजे 2/3. आणि मल्टिप्लिकेशन आहे ना फ्रॅक्शनची, तर न्यूमरेटरची मल्टिप्लाय म्हणजे 5 2 जार 10 आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लाय 9 3 जार 27. ओके. नेक्स्ट आहे थर्ड नंबर एक्झाम्पल 3/7 डिवायडेड बाय 5/11. 3/7 ॲज इट इज, फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज राईट केला, डिव्हिजनच्या साईडला मल्टिप्लिकेशन साईनमध्ये कन्वर्ट केला आणि सेकंड फ्रॅक्शनला रेसिप्रोकल करून घ्यायचा आहे. आता न्यूमरेटरची ॲडिशन 11 3 जार 33 आणि 7 5 जार 35. ओके. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 4, 11/12 डिवायडेड बाय 4/7. 11/12 ॲज इट इज मल्टिप्लाय 7/4. इथे रेसिप्रोकल करायचा असतो. जेव्हा डिव्हिजनच्या साइन मल्टिप्लायला आपण चेंज करत असतो ना, तेव्हा इथे सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल घ्यायचा, हा रूल आहे, असं होत असते. ओके. सो इथे आपल्याला न्यूमरेटरची मल्टिप्लाय 11 7 जार 77, 12 4 जार 48. ओके. ह्या प्रकारे आहे. हे फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन खूप इझी आहे, तुम्हाला लगेच समजून गेले असतील आय होप. आता थर्ड क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 3 आहे, देअर वेअर 420 स्टुडंट पार्टिसिपेटिंग इन द स्वच्छ भारत कॅम्पेन. दे क्लीन्ड 42/75 पार्ट ऑफ टाउन सेवाग्राम. बघा, टोटल स्टुडंट किती आहे 420 आणि सेवाग्राम टाउन जे आहे, सेवाग्राम नावाचं शहर आहे, ते त्यांनी क्लीन्ड केलेलं आहे. ओके. तर टोटल पार्ट किती क्लीन केलेला आहे 42/75 हा पार्ट क्लीन केलेला आहे. क्वेश्चन काय विचारला की व्हॉट पार्ट ऑफ सेवाग्राम डिड ईच स्टुडंट क्लीन इफ द वर्क वॉज इक्वली शेअर्ड बाय ऑल. जर
टोटल पार्टमध्ये आपण इक्वली त्या मुलांना पार्ट हे नेमून दिले की इक्वली पार्ट तुम्हाला शेअर्ड केले त्यांना, तर इक्वली पार्ट किती येणार आहे प्रत्येक चिल्ड्रनला. ओके, ते आन्सर आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यासाठी राईट करायचं आहे टोटल पार्ट किती क्लीन केलेला आहे 42/75 पार्ट ऑफ वर्क शेअर्ड बाय 420 स्टुडंट. म्हणजे बघा या स्टुडंटमध्ये म्हणजे 420 स्टुडंटमध्ये आपल्याला इक्वली शेअर्ड करायचं आहे ना, टोटल पार्ट इक्वली शेअर्ड करायचं आहे. तर इथे वर्क शेअर्ड बाय ईच स्टुडंट काहीही आपल्याला इक्वली शेअर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण डिव्हिजन करत असतो, म्हणून इथे पण आपल्याला डिव्हिजन फॉर्ममध्ये राईट करायचं आहे. टोटल पार्ट आहे 42/75 डिवायडेड बाय टोटल स्टुडंट किती आहे 420. ओके, आता आधी जे आपण डिवायडेशन केलेली आहे ही डिवायडेशन पण आपल्याला त्याच मेथडने करायची आहे. इथे एक फ्रॅक्शन दिलेला आहे, इथे नंबर दिलेला आहे. डिव्हिजन फॉर्म आपण मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून घेऊ, बट त्यासाठी इथे आपल्याला रेसिप्रोकल करावं लागेल. ओके, इथे डिनॉमिनेटर काही नाही तर आपण सर्वात आधी 1 कन्सिडर करून घेऊया. डिनॉमिनेटर 1 कन्सिडर केला. आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन साइन कन्व्हर्ट करायचा आहे, तर ह्याचा आपल्याला रेसिप्रोकल करायचा असतो सेकंड नंबरचा, म्हणजे 42/75 मल्टिप्लाय 1/40 420. ओके, हे आपण बघितलेलंच आहे. ठीक आहे, बघा आता इथे आपण न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन करत असतो. 42 मल्टिप्लाय बाय 1 75 मल्टिप्लाय बाय 420. इथे 42 1 जार 42 42 10 जार 420. ओके, सो रिमेनिंग काय आहे बघा. आता इथे राहणार आहे 1 × 1 आणि इथे राहणार आहे 75 मल्टिप्लाय बाय 10. आता 1 × 1 1 येणार, 75 मल्टिप्लाय बाय 10 750 येणार आहे. म्हणजे इक्वली जर शेअर्ड केलं ना आपण तर प्रत्येक मुलांच्या वाट्यावरती म्हणजे प्रत्येक मुलांना किती क्लीन करावं लागेल पार्ट 1/750 पार्ट क्लीन करावा लागेल. ओके, फायनल आन्सर राईट करू. हेन्स each student clean 1/750 part of town सेवाग्राम. अंडरस्टँड, इझी आहे. बघा मुलांनो, इथे प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर प्रॅक्टिस सेट तुम्हाला आवडला असेल समजला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ओके, भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.